नमस्कार सगळ्यांना. मी डॉक्टर हिमामी कडलं आणि हा जो इंटरव्ह्यू आहे हा उदित फाउंडेशन ह्या संस्थेने स्पॉन्सर केलेला आहे. ही जी संस्था आहे ही ट्रेनिंगवर मोस्टली करिअर गायडन्स आणि वुमेन एंटरप्रिनरशिप आणि परफॉर्मन्स इन्हान्समेंट याच्यावर काम करते. आता जो एक खास इंटरव्ह्यू मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे ती माझी मैत्रीणच आहे, निलिमा पाटील. तिचं थोडक्यात एक वर्णन करते, कारण की ती वर्णना करण्यासारखीच आहे. आमची जी मैत्रीण आहे ही ऑलमोस्ट आम्ही जेव्हा ग्रॅज्युएशनला होतो 11वी पासून ते ग्रॅज्युएशनपर्यंत एकाच कॉलेजमध्ये होतो आम्ही, CHM कॉलेजमध्ये उल्हासनगरला. आणि ही अशी पर्सनॅलिटी आहे जेव्हा तिचं खूप लवकर लग्न झालं, मुले लवकर झालं, संसार होता, त्याच्यानंतर तिने ते करिअर सुरू केलेले आहे. आणि असं हे जे करिअर आहे हे सर्वसामान्य महिला करण्यासारखं नाही आहे. त्यामुळे ही जी पर्सनॅलिटी आहे ही पर्सनॅलिटी खूप युनिक आहे. आणि हा जो इंटरव्ह्यू आहे हा खास करून अशा महिलांसाठी ज्यांचं लग्न झालेलं आहे आणि त्यांना असं वाटतं आता संपलं, लग्न झालं म्हणजे संपलं, आता काय करण्याची गरज नाही आहे. अशा महिलांना जर काही वाटत असेल किंवा त्यांच्या घरच्यांना काही वाटत असेल, सासरकडच्यांना किंवा तिच्या माहेरच्याकडच्यांना किंवा असे आजूबाजूचे काही लोक असतील यांना असं वाटत असेल तर हे सगळं खोडून टाकणारी ही व्यक्ती आहे. तर विथ दिस स्मॉल इंट्रोडक्शन आणि तिच्या चर्चेमधून तुम्हाला कळेलच तिने काय काय अचीव केलेलं आहे तिच्या लाईफमध्ये. तर विथ दिस स्मॉल इंट्रोडक्शन मला खूप आवडेल तुमच्या सगळ्यांना माझी मैत्रीण निलिमा पाटील हिला इंट्रोड्यूस करायला. सर्वात प्रथम निलिमा, वेलकम आणि थँक्यू तू इंटरव्ह्यूसाठी हो बोलल्याबद्दल. आणि मला माहिती हा इंटरव्ह्यू खूप खूप लोकांना आवडेल आणि सगळे लोक ह्या इंटरव्ह्यूतून काहीतरी घेऊन जातात. तर सर्वप्रथम निलिमा, मला माझ्या प्रेक्षकांना तुझ्याबद्दल थोडंसं काहीतरी सांगावं असं. हाय, मी निलिमा पाटील. ॲक्च्युली पहिले मला खूप जास्त आनंद झाला आहे, कारण की मी माझ्या ऑलमोस्ट 25 वर्षानंतर मी माझ्या कॉलेजच्या मैत्रिणीला भेटली आहे आणि ती पण माझी बेस्ट फ्रेंड आहे. अशी क्लासमध्ये भरपूर मुलं असतात, पण असं कोणी नाही. ही माझ्याबरोबर म्हणजे आमचा पूर्ण प्रवास राहायचा. स्टेशनवर उतरायचं, लोकलमध्ये बसायचं, तिथून पूर्ण कॉलेजमध्ये चालत आम्ही सोबतच जायचो. आत गेल्यानंतर पण मग आम्ही म्हणजे एकच लेक्चरला एकच क्लासमध्ये बसायचो. ॲक्च्युली मला खूप आनंद झाला आहे की खूप वर्षानंतर आज मला हेमा भेटली आहे. तर हाय हेमा. तर माझं नाव निलिमा अनिल पाटील. मी पुण्याला राहते, वाकडला. ॲक्च्युली माझा जन्म झाला आहे धुळ्यामध्ये, पण माझे पॅरेंट्स मुंबईलाच होते, त्याच्यामुळे मुंबईलाच माझं शिक्षण झाले. आणि आता मी पुण्याला आहे आणि पुण्यामध्ये मी माझी स्वतःची जिम आहे. मी आता जिम रन करते आहे मागच्या 3 वर्षापासून. आणि त्या जिमचं नाव आहे क्रंच फिटनेस क्लब. येस, वाकडला झाले. हां. आणि हे जे आहे आतापर्यंत ही जी इंटरप्रिनरशिप सुरू केली आहे क्रंच फिटनेस, ते कधीपासून सुरू केली? हे ॲक्च्युली मी 1 डिसेंबर 2020ला चालू केलं. आणि माझं लॉकडाऊन पहिलं जेव्हा लागलं होतं ते मोठं लॉकडाऊन लागलं होतं, त्याच्यानंतर मी हे चालू केलं आहे. म्हणजे लॉकडाऊन संपलं, थोडं थोडं सगळीकडे चालू झालं होतं आणि तेव्हा मला ऑल ऑफ सडन हे सगळं सुचलं आणि मी चालू केलं. ॲक्च्युली मला लोक बोलत होते की लॉकडाऊन आहे, इथे लोकांचे जॉब जात आहेत, नोकऱ्या जात आहेत, पैसे नाही आणि तू नवीन बिझनेस चालू करते पैसे टाकून, कशाला, काय, हे सगळं बऱ्याच लोकांचे कमेंट्स आल्या होत्या. तर मी थोडंसं घाबरली होती, हिंमत हारली होती. पण नाही, पण मी म्हटलं की नाही, ठीक आहे, बघू, जे होईल ते होईल. म्हणजे झालं व्यवस्थित. म्हणजे गुड गुड. तर आता तू इंटरनॅशनल लेवलवर असं जाते आणि एकतर अशा फील्डमध्ये आहेस की जिथे पुरुष जास्त असतात, महिला कमी असतात. आणि जसं तू आता ग्रॅज्युएशन भले आपलं 10th पर्यंत मराठी मीडियम होतं, नंतर इंग्लिश मीडियममध्ये ग्रॅज्युएशन झालं. तर आता तू इंटरनॅशनल लेवलला जाते, कारण की खूप लोकांना भीती असते की बाबा मी बाहेर गेल्याने कसं इंग्लिश करणार वगैरे. तर तू कसं कोप करते? ॲक्च्युली मला इंग्लिश हा सब्जेक्ट आहे ना शाळेपासूनच आवडत होता, खूप आवडत होता. आणि कोइन्सिडन्सली आमचे टीचर वगैरे मला इंग्लिशचे खूप चांगले मिळाले होते.
तर मला त्यांनी अजून माझ्यामध्ये आवड निर्माण केली आणि मला सगळ्या विषयापैकी इंग्लिशमध्ये चांगले मार्क्स मिळायचे. तर मी माझ्या पप्पांना विचारलं होतं, माझ्या आई वडिलांना, की असं तुम्ही मला इंग्लिश मिडियममध्ये का नाही टाकलं, मला इंग्लिश आवडतं. तर त्यांनी सांगितलं होतं की तुम्ही चौघं भाऊ बहिणी आहेत, मला पगार कमी आहे, सगळ्यात इंग्लिश मिडियमच्या मुलांना फी जास्त भरावी लागते, तर मला माझ्या ॲक्टिव्हिटी सगळं मॅनेज नाही होणार चौघांचं. तर तेव्हापासून माझ्या डोक्यात तसंच बसलं होतं की इंग्लिश मिडियमची मुलं जे असतात त्यांना जास्त श्रीमंत किंवा जास्त पैसेवाले असतील. तर मी म्हटलं ठीक आहे, जसं आहे तसं ॲडजस्ट करूया. मग जेव्हा मी 10वी पास आउट झाले, मग 11वीला जेव्हा ज्या कॉलेजमध्ये माझा नंबर लागला ते कॉलेज पूर्ण इंग्लिश मिडियमचं होतं. तर मला थोडासा कुठेतरी खूप आनंद झाला होता की चला फायनली मी आता इंग्लिश मिडियममध्ये जाणार आहे, ते पण पप्पांना जास्त खर्चात न टाकता. आणि सुरुवातीला थोडंसं घाबरली होती मी, कारण की मी गेली कॉलेजमध्ये, सगळं इंग्लिशमधून बोलायला लागले, टीचर्स सगळं शिकवायला लागले इंग्लिश. म्हणून हे काय होतंय माझ्याबरोबर, महिनाभर तर मला काहीच कळालं नाही. मी लिटरली म्हणजे असं रडतच दिवस काढले की मला आणि काय लिहावं, काय वाचावं, कोणाचे नोट्स घ्यावा हे कळत पण नव्हतं. आणि कोणाचे ज्यांचे नोट्स घेतात ते सगळे इंग्लिश मिडियमचे मुलं होते, त्यांचं हँडरायटिंग कळत नव्हतं. त्याच्यामुळे खूप प्रॉब्लेम झाला. पण हळूहळू मी सेटल झाले, कारण की तो विषय जर मला आवडत होता, तर तो विषय मी म्हणजे असं असतं की जी गोष्ट आपल्याला आवडते ती आपण मनापासून करतो आणि त्याच्यात आपल्याला सक्सेस मिळते. तर मी हळूहळू थोडं इंग्लिश कोपअप करत गेली. आणि आता म्हणजे मला त्याचा ॲक्च्युली फायदा होतो, कारण की मी बाहेर ट्रॅव्हल करते आणि बाहेर कसं म्हणजे इंग्लिश शिवाय तुम्हाला ऑप्शनच नसतं. हां, त्या लोकांचा ॲक्सेंट ऐकायला थोडासा त्रास होतो, थोडंसं केअरफुली ऐकावं लागतं, पण म्हणजे आपण करू शकतो. म्हणजे आपण नॉर्मल इंग्लिश जरी त्यांच्याशी बोललो तर त्यांना काय प्रॉब्लेम नसतो, ते मॅनेज करतात. त्यांना माहिती आहे की वेगवेगळ्या कंट्रीजमध्ये लोक आपल्याकडे येतात, तर ते सगळ्यांना इंग्लिश येतच असं काही नाही. आणि हां, इंग्लिशच्या बाबतीत सांगायचं तर अजून एक गोष्ट मला खूप जवळून कळाली आता रिसेंटली. मागच्या वर्षी जेव्हा मी हाँगकाँगला गेले होते एशियाच्या ट्रिपला, तर एशिया चॅम्पियनशिपला, तर तिथं आम्ही इंग्लिशमध्ये बोलत होतो, पण तिकडच्या हाँगकाँगच्या लोकांना इंग्लिश म्हणजे काय त्यांना काहीच माहिती नव्हतं. म्हणजे लिटरली आम्ही अर्धा पाऊण तास ॲड्रेस विचारत होतो इंग्लिशमध्ये, पण कोणाला काहीच कळत नव्हतं. तर मला असं म्हणायचं आहे की तेव्हा मला एक गोष्ट कळाली की आपल्या इंडियामध्ये भारतामध्ये इंग्लिशला काय एवढं महत्त्व दिलं जातं, की बाकीच्या सगळ्या कंट्रीमध्ये इंग्लिश असायलाच काय असं नाही आहे. काही काही लोक काय करतात की भरपूर म्हणजे असं त्यांचे लोकल लँग्वेजवर जास्त फोकस करतात. तर त्यांची पण ते चायनीज लोक होते, त्यांची चायनीज लँग्वेज होती, ते त्यांचे तसंच बोलायचे, ते कोणी इंग्लिश बोलायचे नाही. म्हटलं की आपल्याकडे म्हणजे इंडियन लोकांची मेंटॅलिटी काय आहे की इंग्लिश आलंच पाहिजे तर खूप भारी, नाही आलं तर काय नाही, असं नाही तसं नाही. आपण पण पुढे फॉरेनर्स येतात त्यांना आपण आपल्याच लँग्वेजमध्ये प्रोसीड केलं पाहिजे, मला तरी असं पर्सनली वाटतं. ओके, हां, हे बरोबर आहे. तर आता मला हे माझ्या प्रेक्षकांना हे जाणायला आवडेल की तुझं लग्न कोणत्या वर्षामध्ये झालं तू असताना, आणि तेव्हा तुझी मनस्थिती काय होते लग्न करण्याच्या वेळेस, आणि कसं ते लग्न घडलं, आणि त्याच्यानंतरची तुझी परिस्थिती काय होती? ॲक्च्युली माझं लग्न खूप लवकर झालं. म्हणजे माझं सेकंड इयर कम्प्लीट झालं होतं, म्हणजे फायनल एक्झाम दिली होती मी माझ्यासोबतच होती तेव्हा कॉलेजमध्ये असताना. तर ऑल ऑफ सडन माझे हजबंड जे होते ते आले होते दुसऱ्या मुलीला बघायला उल्हासनगरला. तर त्यांच्यासोबत माझे मामा पण होते. तर त्यांनी सांगितलं की चला माझी पण भाची तुम्ही बघून घ्या, नुसतं बघून घ्या, आम्हाला काही घाई नाही आहे, आम्हाला काही करायचं ते लग्न असं नाही, तुम्ही बघून घ्या. तर ते आले होते कोइन्सिडन्सली, म्हणजे आमच्या घरी आले ते, आणि मी ते पूर्णपणे अननोन होती. आमच्या एक्झाम संपल्या होत्या आणि आम्ही फायनल एक्झाम संपले होते सेकंड इयरच्या, आणि मी मस्तपैकी झोपली होती. मला अजिबात उठायचंही नव्हतं आणि कोणासोबत बसायचंही नव्हतं आणि जेवायचंही नव्हतं, काहीच नाही. लहानपणापासून मला झोपायला भयंकर आवडतं, अजून पण आवडतं. तर ते आले आणि सगळं अचानक ठरलं. आणि मग पटापटा आपलं मी साडी पण नेसली, ड्रेसवरच मी होती. दुपट्टा पण शेजारच्या मुलीकडून आणला. छोटंसं घर होतं आमचं, तर तिथं बसायला पण जागा नव्हती. असं सगळं अचानक ठरलं. आणि म्हणजे मला पण असं वाटत नव्हतं की विदिन अ वीक माझं लग्न ठरेल, कारण की मी कॉलेजमध्ये पण जात होती आणि मग असं वाटायचं की माझ्या फ्रेंड्सला कसं सांगू माझं लग्न ठरलं. मला माझ्या मैत्रिणी काय म्हणतील, पागल हो गई क्या, इतनी जल्दी कोई शादी करता है क्या, असं असं माझ्या मनात विचार फिरायला लागले की असं कसं, म्हणजे मी सांगूच कसं, की मला त्याच जास्त लाज वाटत होती ऍक्च्युली. तेव्हा वय काय होतं तुला? तेव्हा मी 18 कम्प्लीट होते, 19 रनिंग होतं, 19 माझं चालू होतं.
तर मग ते ठरलं, आता ते ठरलं. मग मी गेली कॉलेजला माझ्या फ्रेंड्सला, बऱ्याच लोकांना कार्ड्स पण दिले, इन्व्हिटेशन कार्ड. आणि ते माझ्याकडे एकदम सरप्राईजली बघायला लागले की ये क्या है, पढ़ाई छोड़ के ये क्या कर रही है. तर मला अजून जास्त काही यार मी का लग्न करते, म्हणजे काय काय झाली मला अशी. तर मी माझ्या पॅरेंट्सला सांगितलं की ॲटलिस्ट माझं शिक्षण तरी पूर्ण होऊ द्या, मग मी लग्न, तुम्ही जिथं सांगाल तिथं मी लग्न करायला. मग मला माझं एक डिग्री सर्टिफिकेट हातात आलं की मी पुढचं करिअर करायला किंवा मला फ्युचरमध्ये जॉब वगैरे करावा लागला, तर माझ्याकडे ते असेल तर मला माझं शिक्षण तरी कम्प्लीट होऊ द्या. मग असं त्या बेसिसवर मग माझ्या घरच्यांनी सांगितलं मुलाकडच्यांना की असं असं आहे, तर तुम्ही तिचं लास्ट इयर कम्प्लीट झाल्यानंतर आपण लग्न करूया, आता फक्त एंगेजमेंट वगैरे करून ठेवूया, फिक्स करून ठेवूया. मग ते आधीच्या काळी असं होतं की मुलाकडचे लोक थोडंसं काइंड ऑफ म्हणायचे की नाही, मग आम्हाला जर दुसरी मुलगी आवडली तर मग आम्ही तुमच्या मुलीचं लग्न नाही होणार, मग आम्ही तिकडे जाऊ, मग तुमचं काय होणार. म्हणजे थोडंसं त्या याच्यामध्ये मग माझे पॅरेंट्स पण थोडे घाबरले. मग माझ्या सासऱ्यांनी माझ्या वडिलांना सांगितलं की नाही ठीक आहे, तुमचे लग्न झाल्यानंतर आम्ही तुला शिकू देऊ, आम्ही लास्ट इयर कम्प्लीट करू तिचं, तुम्ही त्याची काळजी करू नका, पण आपण लग्न करून घेऊ. तर मग अशा पद्धतीने माझं लग्न झालं फायनल इयर कम्प्लीट व्हायच्या आधीच. त्यानंतर तुझं जीवन कसं होतं? त्यानंतर ऍक्च्युली मी पुण्यात कधी आलेच नव्हते. मुंबईलाच लहानाची मोठी झाली, तिथं शिक्षण म्हणजे मुंबईच्या बाहेर जास्त आम्ही पडलो पण नव्हतो. तर मला पहिले असं वाटतं की पुणे म्हणजे इट्स लाईक अ खेडेगाव असं काहीतरी असणार आहे. म्हटलं हे काय आहे पुणे, तेव्हा आम्हाला फक्त एवढंच माहिती पुणे म्हणजे थंड हवेची पलीकडे काय माहिती पिकनिक स्पॉट. तर मग ते थोडंसं मला अननोन होतं, सगळंच अननोन होतं. नवऱ्यापासून, लोकांपासून, घरातल्या माणसांपासून, आजूबाजूच्या लोकांपासून सगळेच अननोन होते. मी थोडंसं मला करमत नव्हतं सुरुवातीला, महिनाभर मी थोडंसं रडत रडत दिवस काढले. कारण माझ्या हजबंडचं पण त्यांचं काम असं होतं की त्यांचं टुरिंग जास्त होतं. मला जेव्हा त्यांच्याशी जास्त ओळख नव्हती तर मला त्यांच्याशी ओळख करून घेण्यासाठी आपल्याकडे फक्त पहिले नवराच असतो की ओळख वाढवावी, बोलावं, मारावं, आपलं सगळं सांगावं, शेअर करावं. तर ते मग काय झालं, मग ते थोडंसं नवीन नवीन होतं थोडंसं. मग ते जात होते बोरिंगवर वगैरे. मग मी थोडं थोडं जसे जसे दिवस गेले तसे घरच्यांच्या बरोबर मिक्स व्हायला चालू केलं माझे. आणि लकीली मला माझे सासरचे लोक पण खूप चांगले मिळाले की त्यांनी मला खूप जास्त सांभाळून घेतलं. ते म्हटले की माझी सासू म्हणायची तुला काही येत नाही तर तू काही करू नको, मी करते, तू बस. त्यांनी मला काय असं लग्न झालं मी मला कुठल्याच कामाला टाकलं नाही. मी पूर्ण म्हणजे 1 वर्ष तरी मी माझ्या लक्ष शिक्षणाकडे दिलं आणि मी माझं ग्रॅज्युएशन लग्नानंतर कम्प्लीट केलं. आणि म्हणजे तुला मुलंही लवकर पहिला मुली झाला आणि दुसरं मुलंही झालं. ह्या फील्डमध्ये कसं काय तू एंट्री झाली किंवा कशी सुरुवात केली? ॲक्च्युली लग्नानंतर तर मी खूप लवकर मला दिवस गेले, 6-7 महिन्यातच. मी तसंच प्रेग्नन्सीमध्येच मी माझी फायनल एक्झाम दिली माझ्या कॉलेजमध्ये परत जाऊन उल्हासनगरला. आणि घरी आल्यानंतर मग डिलिव्हरी आणि मग ते सगळं बाळ आणि त्याच्यामध्ये माझ्यासाठी ते सगळं असं म्हणजे मला जास्त या गोष्टींची काही माहिती नव्हती. आताच्या मुलींना सगळंच माहिती असतं. वय कमीच होतं, वय कमी होतं आणि आपल्याला तेवढं माहिती नसायचं जेवढं आताच्या मुलांना. तेव्हा मोबाईल फोन नव्हते, नव्हतं आपल्याकडे, काही सोर्स नव्हता माहिती काढायला. आणि साधे फोन पण खूप कमी असायचे, लँडलाईन्सवर. तर मग मी माझं फॅमिली खूप मोठी होती. सासू सासरे, दीर जाऊ 4, परत सासूचे सासू सासरे 6 आणि आम्ही 2 जण 8. आणि त्यात माझा मुलगा छोटा लहान आणि माझ्या जावेची पण मुलगी लहान. तर असे आम्ही 9-10 लोक पूर्ण एकत्र फॅमिलीमध्ये होतो. तर मग ते त्याच्यामध्ये माझे दिवस निघून गेले. असंच आपलं रोज रोज आपलं उठायचं, त्याला सांभाळायचं, म्हणजे रोजचं संसार. झाडू फरशी वगैरे हे काम माझ्या आवडीचे होते. मी स्वयंपाक करायची नाही. माझ्या सासूबाई मला म्हणायचे की तू बाकीचं कर, मी सगळ्यांचा स्वयंपाक करते, तू फक्त तुझ्या मुलाची काळजी घे. तो आधीपासूनच लहानपणापासूनच थोडंसं वीक होता अशी, तर मला त्याची जास्त काळजी घ्यावी लागली. आणि पूर्ण लग्नानंतर पूर्ण ऑलमोस्ट 8 ते 9 वर्ष मी त्याच्यावरच फोकस केलं की मी, माझा मुलगा आणि घर, त्याचं एज्युकेशन, त्याच्याकडे लक्ष देणे, त्याचा आजार हे ते सगळं त्याच्यामध्येच मी हे केलं. त्याच्यानंतर मग जेव्हा आम्ही सेकंड चान्सचा विचार केला तेव्हा मग 1-1.5 वर्षानंतर मला सेकंड चान्स आम्ही कन्व्हिन्स हे झालं. तर त्याच्यानंतर मग जेव्हा आशिष एकटा होता
तेव्हा मी म्हटलं की काहीतरी करावं. तर मी आपलं समोरच्या एक मुलगी होती तिच्याकडे सायकल होती, तिला मी सांगायचे मला थोडं अर्धा तास सायकल दे, मला शिकायची आहे. तर मी तिच्याकडून सायकल, ती कॉलेजवर यायची, मग मी तिची सायकल संध्याकाळी घ्यायची आणि रात्री माझ्या घरातले सगळे झोपले तर मग मी सायकल काढायची बाहेर होती 11:30 वाजता. थोडंसं स्लोपवर चालवायची, फक्त बॅलन्सिंगसाठी फक्त स्लोपवर चालवायची आणि मग हळूहळू मला सायकल चालवता यायला. कारण की मला माझ्या आईकडे मी काहीच चाललो किंवा की आमच्याकडे लोकल ट्रेन होती तर आम्हाला ते करतो बरोबर. तर मग हळूहळू सायकल शिकले. मग थोडंसं बाहेर निघायला लागली काळेवाडीमध्ये, मग थोडंसं पिंपरीमध्ये सायकल घेऊन मी फिरायचे सगळीकडे. आणि मग थोडं कॉन्फिडन्स आल्यावर मी टू व्हीलर चालवायला लागली. थोडंसं छोट्या छोट्या मुलींना मागे बसवून डबल सीटची प्रॅक्टिस करायला लागली. आणि मग त्याच्यानंतर जेव्हा मला माझी दुसरी मुलगी झाली तेव्हा मग विचार केला की मग मी माझ्या मुलाला घेऊन 4 व्हीलर टू व्हीलरवर खूप मी फिरले. पण मग जेव्हा दुसरी मुलगी झाली तेव्हा मग एकदा मी असंच निघाली होती, तेव्हा आम्ही माकडला शिफ्ट झालो इकडे. तर मी निघाली होती, तिला पुढे उभं केलं तर तो मागे बसला होता आणि पाऊस येत होता. तर तिचा असा बॅलन्स गेला आणि ती टीट झाली गाडी. तर मी घाबरली, म्हटलं नाही मुली, मग आता पाणी पावसाचे दिवस चालू होणार आहेत, 2 मुलं आहेत, तर टू व्हीलर आपण चालवू शकत नाही. टू व्हीलरवर 2 मुलांना घेऊन सोपं नाही. मग मी हळूहळू मग तिला याचा ड्रायव्हिंग क्लासचा मी हे केला, इन्क्वायरी केली, चौकशी केली. मग तिला असं काय उठायची, तिला उचलायची, हळूच अशी कडेवर घेऊन माझ्या सासूच्या पुढे टाकायची आणि मी सकाळी जाऊन 4 व्हीलरचा ड्रायव्हिंग क्लास केला. असं करून मग ह्या फील्डमध्ये कसं काय एंट्री झाली? हां, या फील्डमध्ये ॲक्च्युली कसं, जेव्हा माझं मुलगा 5 वर्षाचं होतं तेव्हा आम्ही काळेवाडीत असताना योगाच्या क्लासेसला जातो. तर आमच्या शेजारी आमचे नेबर होते, फॅमिली डॉक्टर होते ते. त्यांची मिसेस मला म्हणत होती की तुम्ही दोघी सासूसुना दोघी पण माझ्यासोबत चला, आपण मी योगाला जाते तर तुम्ही पण माझ्याबरोबर योगा करा. आणि मला थोडं थोडं माझ्या डोकं दुखायचा त्रास चालू झाला होता तेव्हा. तर आम्ही जाऊन ते योगाचे पॅचेस वगैरे तिथं मी माझ्या मुलाला घेऊन जात होती आणि आम्ही सोबत जाऊन तिथं टू व्हीलरवर माझा मुलगा, माझी सासू मागे आणि आम्ही तिघं बसून योगाची बॅचला जातो. आणि त्याला एक कोपऱ्याला बसून द्यायचं, त्याच्या हातामध्ये बिस्किट वगैरे देऊन आणि आम्ही दोघी सासूंना योगा करायचं. तर मग त्याच्यामध्ये मला हळूहळू इंटरेस्ट वाटायला लागला. मग मी विचार केला की आपण थोडं एक क्लास आपण पण घेतला पाहिजे. अर्धा क्लास, 15 मिनिटाचा क्लास मी उभं राहून शिकवायचा प्रयत्न करू लागले. म्हटलं योगा शिकवायचं. हां, योगासाठी. तर ते जे लोक योगा घेत होते ते लोक हे करायला लागले अजून की मोटिवेट करायला, नाही तुला छान करता येतं, तू कर, तू ये, आज तू क्लास घे, आज अर्धा क्लास तू घे किंवा स्टार्ट तू कर किंवा एंड टू कर. असा हळूहळू म्हणजे योगाच्या क्लासची हे झाली, प्रॅक्टिस झाली. मग मी ऑनलाईन शोधायला लागले की सर्टिफाईड कोर्स वगैरे कुठे करता येतो. मग परत मग ते तसंच राहिलं. मग सेकंड प्रेग्नन्सी झाली, मग माझी मुलगी झाली. मग ती थोडीशी मोठी झाल्यानंतर मग मी परत ऑनलाईन सर्च केलं की मला कुठे कोर्स वगैरे करता येईल, काहीतरी करायचं होतं. आणि मला माझ्या घरच्यांचा काही प्रॉब्लेम नव्हता. माझ्या घरच्यांचा मला फुल सपोर्ट होता. नुसते हजबंड नाही, सासू सासरे पण खूप चांगले होते, ते पण सपोर्ट करायचे की 1-2 तासासाठी जर बाहेर जाऊन काय करत असेल तर आमची काय हरकत नाही. असं तेवढंच आपलं घरातून बाहेर पडले की जरा आम्हाला कुठे बिझी राहतं. बरोबर. आणि मग मी नेट इंटरनेटवर सर्च केलं. मग मी योगाचे कोर्सेस शोधले. मग मी योगाचे कोर्सेस केले. मग पहिले योगाचा कोर्स केला, मग अजून दुसऱ्या ठिकाणी परत कोर्स केला, अजून परत थोडंसं फाइंड आउट केलं. आणि मग अजून 2-3 नॅचरोपॅथीचा कोर्स केला, मसाज थेरपीचा कोर्स केला, योगाचे 3-4 कोर्सेस केले, ट्रॅडिशनल योगा, पॉवर योगा, पिलाटेस योगा, सगळेच कोर्सेस मी हळूहळू कम्प्लीट केले. आणि मग त्याच्यानंतर मग मी इकडे जेव्हा आम्ही युएसला गेलो 2014ला, तेव्हा तिथं मी माझी जाऊ राहते लहान जाऊ, तर ती मला जिममध्ये घेऊन गेली होती पहिल्याला, फॉर द फर्स्ट टाइम. तर मी तेव्हा म्हटले की ती मला म्हणायची की चल काय नाही होत. म्हटलं नाही बाबा, मी जिममध्ये वगैरे काही सांगणार नाही, मला जिम तसं काही आवडत नाही, मला फोबिया आहे त्या गोष्टीचा, मी ट्रेडमिलवर पण चढणार नाही. तर मग तिने सांगितलं की ठीक आहे, तू काय करू नको, मी करते, तू मला बघ फक्त, असं सांगितलं. नंतर मग तिला कळालं की इथं दुसरे बॅचेस आहेत, जर नेहमी मला योगा आवडतं आपण तिच्यासाठी योगा जॉईन करून घेऊ. तर तिने मला सांगितलं की तू योगाची बॅच करशील का, मग तू योगाची बॅच अटेंड कर, मी माझं कार्य करेल आणि आपण सोबत घरी जातो. असं थोडंसं महिनाभर ती मला घेऊन गेली, योगाच अटेंड केला तिथे पण.
आणि मग नंतर म्हटलं की असं बघत 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 थोडंसं ऑब्झर्व केलं त्या अमेरिकेच्या जीन्स खूप वास्ट आणि खूप छान असतात आपल्यापेक्षा. मग इथं आलो जेव्हा रिटर्न 3-4 महिने यूज करून मी परत आलो जेव्हा, तेव्हा मग आमच्या इथं चर्चा चालू झाली होती सोसायटीमध्ये की जीम चालू झाली. म्हटलं चला बघून येऊया, जाऊया काय. मग बघून म्हणजे मी बघून अशी आलेली होती की मी अशी खूप रेअर मेंबर असेल इन्क्वायरी असेल की जिम न बघता जिम फ्लोर न बघताच बाहेरच्या बाहेरच 3 महिन्याचे पैसे भरले आणि बाहेरच्या बाहेर पळाले. कारण की लोक विचारायचे की आठवले की आवाज घ्या असं घ्या. म्हटलं नाही, मला माझ्यावर विश्वास नाहीये, मी करेल का नाही मला माहिती नाहीये. त्याच्यामुळे मी 3च महिन्याचे पैसे भरते. मी त्यांना बार्गेन केलं नाही, काही जेवढे त्यांनी सांगितले तेवढे अमाऊंट भरली आणि घरी गेली. मग म्हटलं घरी गेली, माझ्या हसबंडला मेसेज केला मी जिमची मेंबरशिप घेतली आहे. ते म्हणे काय, म्हटलं हो. म्हणजे ठीक आहे. मग म्हटलं आता दुसऱ्या दिवशी विचार केला, म्हटलं मी आता मेंबरशिप तर घेतली आहे, जाऊ की नको जाऊ आणि करू काय तिकडे जाऊन. मग मी आले रेडी असं छान आले आणि आल्यानंतर ट्रेनर माझ्याकडे आला आणि त्याने सांगितलं की मॅडम तुम्ही आज कार्डिओ करा. म्हटलं तुम्ही मला काही सांगू नका. मी त्यांना सांगायला लागली मी फक्त 3 महिन्याची मशीन घेते, मी फक्त कार्डिओ करणार आणि घरी जाणार. मला वेट्सकडे न्यायचं पण नाही आणि माझ्या हात कुठले वेट द्यायचे पण नाही आणि मला कोच पण कोण करायचं नाही, तरच मी जिमला येईल, नाही तर मी जिमला नाही येईल असं सांगितलं. आणि मग मी आठवड्याभर मग ठीक आहे, मग आता आपण फोर्स करू शकत नाही आणि लेडीजला तर फोर्स करू शकत नाही असं म्हणतात. तर मग मी आठवड्याभर कार्डिओच केलं. मग मी हळूहळू जिम वगैरे बघत होते मागे वळून. मग मी आठवड्यानंतर मी त्याच टेलरकडे गेली. म्हणजे सर मला थोडंसं बॉडीवेट ट्रेनिंग शिकवा. तर तो हसायला लागला. मग तर म्हटलं या झालं का तुमचं पोट भरलं ना कार्डिओ या. त्यांनी माझा हळूहळू ट्रेनिंग घ्यायला चालू केलं. मी त्यांच्याकडे पर्सनल ट्रेनिंग पण घेतलं. ऍक्च्युली मला फोबिया पण होता की असं वाटत होतं की कुठलं डंबेल माझ्या डोक्यावर पडेल, कुठली प्लेट सुटेल, माझ्या हाताला लागेल असं. त्याच्यामुळे मी खूप घाबरायचे. मग त्याच्यामुळे मी पर्सनल ट्रेनिंग घेतलं आणि त्याच्या मागे अजून एक रिझन होतं की मला जिम फ्लोअर करायचं काय हे मला कळायचं नाही. त्याच्यासाठी मला पर्सनल ट्रेनिंग घेणं मस्त. तर मी पर्सनल ट्रेनिंग घेतली त्यांच्याकडे आणि मग हळूहळू 3 महिन्यानंतर मग मी त्याच जिममध्ये मी योगाच्या बॅचेस चालू केल्या. कारण जिमच्या लोकांना स्टाफला कळलं की मी योगा टीचर आहे प्रोफेशनल. तर मग त्यांनी नंतर माझ्या योगाचे बॅचेस चालू झाले. मग त्यांनी माझ्याकडून पैसे नाही घेतले नंतर मेंबरशिपचे, कारण मी तिथे ॲज अ फ्रीलान्सर जॉईन झाले होते आणि स्टाफ लोकांकडून आम्ही पैसे घेत नाही. कसं जिममध्ये किंवा कुठल्या पण फील्डमध्ये आपण जर गेलो, सपोज पार्लरमध्ये आपण गेलो तर पार्लरचे जे जिथं काम करतात त्यांच्यासाठी पार्लर सगळे सर्व्हिस फ्री असतं. किंवा हॉटेलमध्ये जर लोक जे स्टाफ असतात त्यांना तिथलं जेवण फ्री असतं, त्यांना पे करावं लागतं असं. तसं मग त्या प्रमाणे आम्ही पण आमच्या जिममध्ये स्टाफ त्याच्यामध्ये आम्ही पे करायला सगळ्यांना फ्री ऑफ कास्ट. तसं मला त्यांनी मग पुढचं सगळं वर्कआउट फ्री ऑफ कास्ट करायला मिळालं. पण मग मी पीटी कंटिन्यू केली कारण की मला पीटीची गरज होती. पर्सनल ट्रेनिंग. येस, पर्सनल ट्रेनिंग. तर मग मी असं हळूहळू मग डाएट वगैरे सगळ्या गोष्टीला इंट्रोड्यूस व्हायला लागली. मग मी डाएट फॉलो केलं. मला खूप छान रिझल्ट मिळाला. खूप म्हणजे खूप एकदम वेगळं चेंज झाली. मम्मीवरून मुलगी दिसायला लागली. 2 मुलांची आईवरून मी छोटी मुलगी दिसायला लागली. असं आवडायला लागलं मला. मी हळूहळू मग मला जसं मी योगामध्ये डीपमध्ये घुसले तसं मी थोडं बाबतीत पण थोडं एक्सप्लोअर करायला चालू केलं की काय असतं याच्या मागे पण काहीतरी कोर्सेस असतील, काही सायन्स असेल, काही अॅनाटॉमी असेल, आपण बघूया. मग एक ट्रेनर होता स्वानंद नावाचा, त्याने मला पुण्याला घेऊन गेला होता FC रोडला. मग तिथं केलेवर फिटनेस अकॅडमी आहे. तर तिथं मी जाऊन चेक केलं की काय काय असतं, कसं असतं. मग मी ठरवलं की चला शिकूया, काय शिकायला का जाते शिकून घेऊया. चांगलं कामी आलं तर माझं, नाही आलं तर गेलं देवाचं. मग मी तिथं गेले तिथं पण मी ॲज इट इज म्हणजे गेले. त्यांनी सांगितलं असं कोर्स आहे, नो बार्गेनिंग, काही नाही, नो डिस्काउंट वगैरे. तर ॲडव्हान्स पेमेंट भरून आले. म्हटलं आता निलिमा तू भरून तर आली आता, FC रोड म्हणजे पुण्याला, वाकाडवरून पुण्याला जायचे होणार आहे का, म्हटलं बघू काय होतं. मग मी त्या वीकेंडची बॅच घेतली. 2 मुलं होते, कसं जायचं, काय जायचं, 2 व्हीलरवर जायचं. थोडं थोडं मी गाडी 4 व्हीलर शिकत होते. मग केला, मग तो कोर्स केला, ट्रेनरचा कोर्स केला.
त्यांना सांगितलं की मी वीकेंडची बॅच घेऊ शकते, कारण माझे वीकडेजमध्ये माझी योगाची बॅचेस असतात, मला वेळ नाही. तर त्याने म्हटलं ठीक आहे चालेल. मग वीकेंडच्या बॅचेस कम्प्लीट करून मी वाकड टू FC रोड रोज जात होती आणि ते कोर्स पर्सनल ट्रेनिंगचा कोर्स पण मी कम्प्लीट केला, घरचं सगळं सांभाळून. मग हळूहळू मास्टर ट्रेनिंग त्याच्यामध्ये पण ॲडव्हान्स होतो. मग मला असं कळालं की त्या कोर्सला सगळ्यांना ॲडमिशन मिळत नाही, त्याच्यामध्ये इंटरव्ह्यूज होता, मग तुमचं फायनल सिलेक्शन होतं आणि मगच तुम्हाला कोर्स. मग ते असं ऐकल्यानंतर माझी एक्साइटमेंट अजून वाढली की याच्यामध्ये काय असेल असं की इंटरव्ह्यू घेतात आणि खूप कमी सिलेक्शन. आता मला हा पण कोर्स करायचाच आहे. तर एक एक करून मग हे सगळे कोर्स वगैरे करायला लागले. आणि मग मास्टर ट्रेनिंगच्या बॅचमध्ये आमचा जेव्हा मी इंटरव्ह्यूला गेली तेव्हा ऑलमोस्ट 40 लोक खरंच तिथे आले होते आणि ते 40 लोकांमध्ये मोजून 15 लोकांचं सिलेक्शन झालं. त्याच्यामध्ये माझं सिलेक्शन झालं केली आणि मग मी तो कोर्स पण केला. आता तू ह्या फील्डमध्ये आहे, ऑलमोस्ट किती वर्षापासून आहे ह्या फील्डमध्ये? मी 2010-11 पासून, म्हणजे ऑलमोस्ट 13 वर्ष झाले. तर 13 वर्षापासून ह्या फील्डमध्ये आहे आणि मोस्टली आपण म्हणतो पुरुष डॉमिनेटेड आहे, पुरुष जिथे जास्त आहे आणि महिला कमी आहे. तर तुला काही अनुभव आहे का, कसा वाटला ह्या फील्डमध्ये जेव्हा आल्यावर? ऍक्च्युली सुरुवातीला मी जिममध्ये आले होते तेव्हा एक जनरल मेंबर म्हणून विथ झिरो नॉलेज मी आले होते. तर मला असं वाटत होतं की जेंट्स खूप आहे, मला ऑकवर्ड फील होते, असं तसं थोडंसं मला वाटत होतं की पण मग जेव्हा तुम्ही पुढे जाता आणि तुमचं एक खेळाडू वृत्ती तुमच्यामध्ये क्रिएट होते तेव्हा आपल्याला तो ऑकवर्डनेस बाजूला ठेवावा लागतो, टू बी फ्रँक. आणि महिला म्हणून कसं तुला काही प्रूव्ह करावं लागलं का, किंवा तुला काही वेगळा स्ट्रगल करावं लागलं का, किंवा तुला काही वेगळ्या स्वतःबद्दल काही सांगावं लागलं, असं काही करावं लागलं? नाही, ऍक्च्युली जेव्हा मी माझे योगाचे पण बॅचेस मी जिममध्ये घेत होती, वेगवेगळ्या जिम्समध्ये, जेव्हा माझी माउथ पब्लिसिटीच झाली जास्त करून योगामुळे, कारण की मला स्वतःचं काही मार्केटिंग करावं लागलं नाही, पॅम्पलेट वाटावे लागले नाही, काय नाही. आपण जर व्यवस्थित काम केलं, मन लावून व्यवस्थित कुठलंही काम, तर लोक स्वतःहून बरोबर येतात आपल्याला विचारायला, असं या गोष्टीवर माझा विश्वास आहे. आणि मी ते केलंय. मी माझ्या प्रत्येक कामामध्ये प्रत्येक ठिकाणी माझे 99% मात्र दिलेले, त्याच्यामुळे मे बी मी आज ह्या जागेवर आहे असं पण असू शकतं. पण मग वेगवेगळे खूप, म्हणजे जेव्हा मी जिम्समध्ये जायला लागले तेव्हा मुलंच जास्त करून मुलंच माझ्या अवतीभोवती राहायचे सगळे. तर मला नंतर हळूहळू सवय झाली. इनफॅक्ट जेव्हा मी मास्टर ट्रेनिंगचा माझा जो कोर्स होता त्याच्यामध्ये आम्ही 17 लोक होतो आणि 17 लोकांमध्ये मी एकटीच फिमेल होती आणि बाकी सगळे मुलं बॉईज होते. सगळेच म्हणजे 24-25 वर्षाची मुलं होती. तेव्हा मला थोडं वाटत होतं की मी एकटीच कसं काय म्हणजे मी करू शकते. ते पण मॅरिड मुलं, त्या 2 मुलं होती ना. तेव्हा मला वाटायचं की मी करू शकते की नाही, काय मला माहिती नाही, कोणीच लेडीज नाही, मी एकटीच आहे असं तसं. पण म्हटलं ठीक आहे, आपण पण दाखवून घेऊ की आपण पण कमी नाही. आणि ह्या ज्या फील्डमध्ये आहे तर इंटरनॅशनल लेवलचा तुझा अनुभव काय आहे महिला म्हणून, किंवा तिथे बाकीच्या देशातून पण वेगवेगळ्या महिला येतात, तर त्या कशा रिप्रेझेंट करतात, आणि तुला भारतातली महिला म्हणून जेव्हा तू जाते तेव्हा तुला कसं काही वेगळं वाटतं नाही, किंवा कसं मॅनेज करते? वेगळं ऍक्च्युली वाटत नाही, कारण पहिल्यांदा जेव्हा मला कळालं की माझं वाईट सिलेक्शन झालं तेव्हा मला म्हणजे भयंकर असं मी कुठे उठू आणि कुठे बसू असं वाटत होतं. मला खूप आनंद झाला होता की मी बाहेर खेळायला चालले, फायनली मी त्या लेवलला आले की मी इंडियाला रिप्रेझेंट करणार आहे. हेच माझ्या डोक्यात खूप म्हणजे असं हे होतं की मी माझ्या देशाकडून चालले म्हणजे शेवटपर्यंत. आणि तिथं आम्ही ऑलमोस्ट 14 ते 15 जण होतो, वेगवेगळ्या स्टेटमधून सगळे प्लेयर आले, त्याच्यात पण लेडीज होते आमच्याबरोबर. तर मग तिथे गेल्यानंतर थोडंसं वाटत होतं की असं काहीतरी वेगळं ते इंटरेस्ट ॲथलीट्स बघायला मिळाले. असं वाटायचं की हे किती छान असतात, त्यांची प्रॅक्टिस किती मस्त असते, त्यांचं खाणं पिणं किती छान असतं, आपण त्यांच्यासमोर काहीच नाही असं वाटायला लागलं. वेगवेगळं म्हणजे चांगलं पॉवरफुल अजून मोटिवेशन मिळतं, कारण खरंच आहे आपल्यापेक्षा बाहेरच्या लेडीज जास्त स्ट्रॉंग आहेत आणि त्यांचं खाणं पिणं, त्यांचं राहणीमान, आणि ते म्हणजे त्यांच्यामध्ये कसं असतं की आपल्या लेडीजमध्ये इंडियन मेंटॅलिटी की माझं सी सेक्शन झाले तर मी आता 2-3 मिनिटं जागेत घालणार. त्यांचं तसं नसतं, त्यांचं सी सेक्शन त्यांचे पण होतं, ते पण ह्युमन बिंग, पण ते आठवड्याभरात 10 दिवसामध्ये ते परत बॅक टू वर्कआउटला येतात मुलांना भेटा. जे त्यांचं स्वतःकडे लक्ष खूप जास्त, आपल्याकडे आपल्या महिलांचंच लक्ष नसतं.
स्वतःच्या खाण्याकडे, झोपण्याकडे किंवा हेल्थकडे त्यांच्याकडे लक्षच नसतं. त्यामुळे स्वतःची जी हेल्थ मेंटेन ऍक्च्युली काय आहे ना, म्हणजे चुकी काय आपल्या लेडीज नाहीये. कारण की कसं असतं की आपल्या इंडियामध्ये किंवा भारतामध्ये किंवा महाराष्ट्रामध्ये तसं म्हणजे समाजच तसा आहे की बायकांना आधीपासून डॉमिनेट करत आले. त्याच्यामुळे जुन्या चालीरीती पद्धती या सगळ्या आता आपल्या जनरेशन पर्यंत तरी आपण फॉलो करत आहोत. इथून पुढची जनरेशन करेल की नाही माहिती नाही, पण मग त्याच्यामुळे कसं होतं की आपल्याकडे असं बघतात की लेडीज म्हणजे थोडंसं डाऊन आहे असं. मग त्याच्यामुळे आपल्या बायकांना मेंटॅलिटी तीच असते सगळ्यांची, इकडे असलं असणार तर इंडियन असते ह्युमन बिंग त्या आपण पुढे. पण त्यांच्या देशामध्ये ते मी जे बघितलंय की लेडीजला असं ते खाली बघत नाही की नाही नाही तुम्ही नाही यायचं, तू नाही करू शकत असं. आपल्याकडे असं मी बऱ्याच ठिकाणी ऐकले की नाही नाही तू लेडीज आहे, तू नको जाऊ, तू गेली तर प्रॉब्लेम होती असं. तिथं तसं नाही, पण तिथं सगळ्यांना सारखं समजतात. त्याच्यामुळे तिथं त्याच्यामुळे त्यांच्या लेडीज पण तेवढ्या पुढे. आणि महिलांनी पण आता थोडं समाज किती बदलेल माहित नाही, पण ऍटलीस्ट स्वतः तरी स्वतःवर विश्वास ठेवला. जसं तू सतत स्वतःवर काम करत राहिली, ट्रेनिंग घेत राहिली आणि पुढे जात राहिली. हा मला हे करायचंय, मला ते करायचंय. भले जसे सगळेचे सगळे मुलं होते, पण तर एकटी बाई असताना एखादी बाई तिथे काय सगळेच मुलं आहेत, मी कशाला जाऊ असं पण विचार केला असता. किंवा माझं घरचं तर सगळं चांगलंय, नवरा आहे, सासू सासरे सगळं खुश चाललंय, पोरं आहेत मला 2, मी कशाला एवढं स्ट्रगल करू, मी कशाला रात्री तेवढं लांब जाऊ. तर ही पण महिलांनी स्वतःहून काहीतरी पुढाकार घेऊन काहीतरी करणं गरजेचं आहे. नाही, एक कसं असतं ती इच्छा असली पाहिजे मनापासून काही करायची. जर तुमच्या मनापासून तुम्हाला करायची इच्छा असेल ना, तर तुम्ही नक्कीच पुढे जाल असं मला तरी वाटतं. कारण की मी एक गोष्ट ठरवली मला करायची आणि ती मी कम्प्लीट केली, आणि ती कम्प्लीट झाल्यानंतर मला वाटायला लागलं की अरे नाही 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 माझं आपण ठरवलं तर आपण करू शकतो. म्हणून मी ते पुढे पुढे एक स्टेप बाय स्टेप पुढे जात गेले. आता जसं लग्न झाल्यानंतर तेव्हा तर तू जास्त म्हणजे ग्रॅज्युएशन पण नव्हतं तेव्हा तुला, नंतर इव्हन त्यामुळे तू पैसा पण अर्न करू नव्हती शकत. मुलं लवकर झाली तेव्हा निलिमा आणि आत्ताची निलिमा मध्ये तिच्याकडे पैसे आहे, आत्ताच्या निलिमाकडे फेम आहे, नेम आहे, इंटरनॅशनल लेवलचं मार्केटिंग आहे किंवा इंटरनॅशनल लेवलचं स्टँडर्ड आहे, तिने जग बघितलं आहे. तर तुझ्या आईवडिलांच्या घरचे किंवा तुझ्या नवऱ्याकडच्या घरचे किंवा तुझ्या आजूबाजूचे नातेवाईक आहेत किंवा आजूबाजूचे आपले शेजारी पाजारी आहेत, त्यांच्या त्यांची नजर तुझ्याकडे बघण्याची आधी कशी होती, आता कशी काही बदलली आहे? ऍक्च्युली आई वडील जे असतात ते नेहमीच मुलं त्यांचे किती पण मोठे झालेले ते काळजी करत असतात. त्याच्यामुळे आई वडिलांचं काम आहे काळजी करणं. ते काळजीच्या पोटी बोलतात आपल्याला की नको जाऊ. माझी आई अजून पण बोलते मला की नको जाऊ बाई, आता बस झालं, खेळून झालं तिथं, आणले तू मेडल, नको जाऊ. परत मग जरी मी गेली आणि नंतर जेव्हा मला मेडल मिळते तेव्हा तीच फोटो तिच्या मैत्रिणींना दाखवत बसते, बघा माझी मुलगी इथं गेली होती, बघा माझी मुलगी तिथं गेली होती, बघा माझ्या मुलीला असं मेडल मिळालं. म्हणजे फ्रेंड सर्कलमध्ये फोटो दाखवत असते आणि मलाच फोन करून सांगते तुझे फोटो पाठव मला, माझ्या मैत्रिणींना दाखवायचे. आणि आई ऑब्व्हियसली काळजी करते, वडील काळजी याच्यासाठी करतात की मुलं घरात असतात, माझी मुलगी मोठी आहे ती घरात एकटी असते, त्याच्यासाठी वडील काळजी करतात. आईचं जरी मी इंटरनॅशनल प्रवास चालू केला तरी आईला मला दर अर्ध्या तासाला अपडेट द्यावं लागतं. सगळ्यात पहिले की मी एअरपोर्टला पोचली आहे, मी आता फ्लाईटमध्ये बसते, माझा फोन बंद राहील, मग मी नंतर तुला फोन करेन, तिथे पोचल्यावर माझा इंटरनेट मिळालं की मला तुला फोन करते. मी तिला रोज व्हिडिओ कॉल करत होती की मी ठीक आहे, माझ्याबरोबर लेडीज आहे असं जर सांगितलं तर मग तिला बरं वाटतं. आणि राहिली सासरची गोष्ट तर सासरच्या लोकांनी तर कधी मला कुठल्या गोष्टीसाठी अडवलं नाही. माझं म्हणजे प्रत्येक गोष्ट मला सपोर्टच करत गेले. माझी सासू सुद्धा मला म्हणायची की ठीक आहे म्हणजे जा तू, मी सांभाळते तिला, असं सांभाळ. म्हणजे त्यांच्या बेसिसवर मी खूप शिकले ऍक्च्युली. माझे मुलगा तर मोठा झाला होता, लहानीचाच प्रश्न होता, तर तिला खूप म्हणजे ती शांत पण होती खूप आणि तिला खूप सांभाळले माझ्या सासूबाईंनी. ऍक्च्युली त्यांच्या बेसिसवरच मी मास्टर ट्रेनिंग कोर्स वगैरे एवढा केला, कारण की रात्री 12:15 साडेबारा वाजेपर्यंत जे क्लासेस चालतात, तर ऑब्व्हियसली दुसऱ्या घरामध्ये प्रश्न निर्माण झाले की एवढ्या उशिरा कोणाचा क्लास असतो, कोणता क्लास असतो,
खरं बोलते का खोटं बोलते असं कोणी कोणी क्रॉस चेक पण केलं. पण तेव्हा त्यांना खूप यंग पण होतं. हो, तेव्हा सुरुवातीला मी त्यांना सांगितलं ते पहिल्या दिवशी माझंच लक्ष घरी लागत होतं कारण क्लास संपत नव्हता आणि त्यांचे फोन वगैरे येत होते माझ्या सासूचे. पण त्यांना म्हणजे ते एक वेगळ्या शंकेसाठी नाही, ती काळजीसाठी मला फोन करत होते की ही एकटी गेली, एवढ्या लांब गेली, पुण्याला गेली, तर ती रात्र पण झाली आहे, अशी त्यांना पण काळजीच वाटायची आईसाठी, म्हणून ते मला फोन करायच्या. मग मी त्यांना पहिल्या दिवशी घरी आल्यानंतर मी त्यांना सांगितलं की इथून पुढे मला असंच टाईम होणार, त्याच्यामुळे तुम्ही माझी वाट नका बघत जाऊ आणि तुम्ही जेवण करून झोप. तरी पण त्याच्या पलीकडे सुद्धा मी घरी आली की त्यांना चावल लागायची, त्या बाहेर यायच्या, हळूहळू उठून झोपून मला म्हणायच्या की टेबलवर ठेवले, हे तुझं जेवण ठेवले, खाऊन घे मगच झोप. म्हणजे अशी सासू तर मी कोणाच्या घरात बघितली नाहीये. म्हणजे कसं असतं ना, असं म्हणतात बाबा पैसे असेल तर तुम्हाला तुमच्या घरामध्ये व्हॅल्यू असते, तरच लोक तुमचं ऐकतात, तरच तुमचा मान ठेवतात. पण असं काही नव्हतं ना. नाही, जेव्हा तू कमवत नव्हती तरीही तुला तेवढाच मान, तेवढाच प्रेम, तेवढाच आधार वगैरे होता. आणि आता पण तू कमवते, जेवढं तुझं नाव झालं तरी पण तुला तेवढं म्हणजे कमवते आणि नाही कमवते याच्यामध्ये प्रेमामध्ये किंवा आदरामध्ये किंवा तुझ्या आपुलकीमध्ये असं काही फरक नाही. कारण की आनंदी मला पहिल्यापासून म्हणजे माझ्या मिस्टरांनी मला पहिल्यापासून कशाची कमी पडू दिली नाही. मी जे मागितलं ते मला घेऊन द्यायचे, अजून पण देतात. पण मग कसं होतं, त्यांनी मला एकच गोष्ट सांगितली की तुला जे करायचंय तू एक गोष्ट लक्षात ठेव, तू जे करतीये ते तुझ्या समाधानासाठी करते, फक्त अर्निंगसाठी नाही करत. अर्निंग हा बाजूला ठेव, कारण आपल्याला देवाच्या कृपेने अजून तरी फायनान्शियली असं काही प्रॉब्लेम नाही की तुझ्या पैशांनी आपलं घर चालेल किंवा खावं लागेल. त्याच्यामुळे तू स्वतःला त्रास करून घेऊन काही करू नको किंवा त्या गोष्टीचं टेन्शन घेऊन घरात चेहरा पाडून बसणं, हे ते, मग त्याचा असं सगळ्या घरावर होतो, मुलांवर होतो. आणि परत ते माझे भरोसे खूप फिरतात, त्यांचे टुरिंग खूप असतं, तर त्यांना अजून पण त्यांचे प्रत्येक जिथे जिथे त्यांची प्रोग्रेस होते तिथे तर त्यांना लोक म्हणतात की आपकी वाइफ अच्छी है, पूरा घर का देखती है, सब संभालती है, इसलिए आप आज यहाँ पे हो, इस पोझिशन में हो. तर मग ते पण माझ्या भरोसेच घर सोडून जातात की टुरिंगला जायचंय, कामाला जायचं, निलिमा आहे, मुलांना बघून घे. आणि त्यांनी मला बऱ्याच गोष्टी शिकवल्या. आणि आता मी लग्न करून आणि तेव्हा मला काहीच येत नव्हतं, आता मी इंडिपेंडेंट आहे. मग त्यांनी मला गाडी येते, माझ्याकडे क्रेडिट कार्ड्स असतात, जर तुला मोठे फायनान्शियल जरी प्रॉब्लेम आले आणि मी पुण्यात जरी नसलो तरी तू सगळं हँडल करशील, एवढं त्यांना विश्वास. त्याच्यामुळे ते पण थोडेसे रिलॅक्स राहून ते त्यांच्या कामावर फोकस करू शकतात. आता आपण खूप चांगलं आणि खूप व्यवस्थित बोललो. हा शेवटचा प्रश्न विचारते की ज्या लग्न झालेल्या महिला आहेत, त्यांना तुला काय मेसेज द्यायला आवडेल, आणि इव्हन त्यांच्या नवऱ्यांना किंवा त्यांचे जे सासू सासरे आहेत किंवा त्यांचे आई वडील, त्यांना काय मेसेज द्यायला आवडेल की कसं राहिलं पाहिजे लग्नामध्ये? ऍक्च्युली कसं असतं की माझं लग्न झालं तेव्हा मला माहिती नव्हतं की मला हे सगळं काही, आपल्याला माहिती नसतं की काय आपल्यामध्ये ऍक्च्युअल गुण आहेत. आई वडिलांच्या घरी कसं करतो आपण, फक्त अभ्यास, शाळा, ट्युशन, कॉलेज, शिक्षण एवढंच करतो. याच्या पलीकडे जाऊन आपल्याकडे आपल्यामध्ये काही टॅलेंट आहे हे आपल्याला शोधावंच लागतं. आणि फिटनेसचं टॅलेंट मला जेव्हा मी योगाची बॅच अटेंड करायला गेले, जेव्हा माझा मुलगा 5 वर्षाचा होता 2006-07 मध्ये, तेव्हा मला कळायला लागलं की मला ती गोष्ट आवडते. आणि मग ती आवड म्हणजे ती आवड नसून फक्त ते माझं टॅलेंट होतं हे मला नंतर कळालं की जेव्हा मी फिटनेसमध्येच मी पुढे गेले. कारण की मला जर पुढे जर मी ठरवलं असतं तर मला दुसऱ्या फील्ड्स पण होत्या, मी जॉब शोधला असता, मी काही केलं असतं, पण मला ते आवडायला लागलं म्हणजे आतून असं. आणि मग मला वाटलं की नाही, म्हणजे मी जेव्हा पुढे गेले त्यावेळी मी हा प्लॅन पण केला की मी एवढ्या पुढे जाईल किंवा मला एवढ्या पुढे जायचंच आहे की मला जिमच टाकायची आहे, असं माझं काही प्लॅन ठरवलं. मी जसं जसं मला आवडत गेलं, जसं जसे मी कोर्सेस मला वाटत गेले की कम्प्लीट होतील. आणि ऑफकोर्स फायनान्शियली घरून खूप हेल्प मिळाली. सगळ्या कोर्सेसची फी माझ्या हजबंडने भरली. आणि आतापर्यंत मी जेवढे पैसे कमवले त्याच्यापैकी त्यांनी माझ्याकडून काही मागितलं नाही त्या म्हणतात. ते म्हणतात की तू तुझ्या आवडीसाठी करते, कर, चांगली गोष्ट आहे, फक्त सेव्हिंग करत राहा. हे ते मला अजूनही सांगतात, आजही सांगतात. आणि जेव्हापासून मी कमवायला लागले तेव्हापासून सांगायला लागले की मी करतो, तू पण करावं अशी माझी इच्छा आहे. माझ्यासाठी नाही, तुझ्यासाठीच कर, पण तू करत राहा. आणि मला असं वाटतं की जे आजकाल खूप आता मी इथं राहते ज्या सोसायटीत पण बायका म्हणजे खूप पैसे आहेत त्यांच्याकडे, पैसेवाले आहेत ते सगळ्या बायका, पण त्यांचं कसं असतं की झालं आता आमचे 2 मुलं झाले, मुलं मोठे झाले, आता आम्ही सेटल आहोत, आता आम्हाला जो आजार येईल तो आम्ही ऍक्सेप्ट करायला तयार आहे.
अशी त्यांची मेंटॅलिटी असते. म्हणजे 40 वर्ष माझ्या मैत्रिणी आहेत बऱ्याच 30-35 वर्षाच्या मुली, माझ्या फ्रेंड्स लोकांना कॅन्सर झाला आणि त्या कॅन्सर बरोबर ते जगतायत. त्या गोष्टीचं मला फार वाईट वाटते की ऑल ऑफ सडन कसं काय, म्हणजे म्हणजे लेडीजला असं वाटतं की माझं सगळं संपले, आता मी आता झालं संपलं, आता मी फक्त माझ्या मुलाचं करिअर आणि त्याची लग्नाची वाट बघणार आणि मी आता रिलॅक्स. मला तसं वाटतं की आपण तसं नाही केलं पाहिजे. ॲक्च्युली आपण थोडंसं बाहेर गेलो, एक्सप्लोर केलं. कारण की मी जेव्हा घराच्या बाहेर पडले तेव्हा माझ्या ओळखी वाढल्या, माझे कनेक्शन्स वाढले. आता मला भरपूर लोक ओळखतात. जर मी घरातच बसून राहिले असते, माझ्या घरी पण काही फायनान्शियल प्रॉब्लेम नव्हता, मी घरात बसू शकले असते, दिवसभर मी टीव्हीची सिरियल बघू शकले असते, माझ्या मुलांवर लक्ष ठेवलं असतं, मी सगळं करू शकले असते. पण मला असं वाटतं की निघावं बाहेर, थोडंसं आपण फाइंड आउट करायला पाहिजे. ओळखी वाढतात, खूप कनेक्शन्स वाढतात, बाहेर लोकांना कळतं की काय आता. म्हणजे लिटरली मला असं स्वतःला हे नाही आवडत, म्हणजे माझे पोस्ट वगैरे टाकलं नाही आवडत, पण माझी सराउंडिंगच एवढं आहे की तेच माझे सोशल मीडियावर सगळे पोस्ट टाकतात. मला स्वतः कुठली पोस्ट टाकायची गरज पडते. तर मला असं वाटतं की लेडीजने ना म्हणजे बाहेर निघायला पाहिजे. ॲक्च्युली जोपर्यंत तुम्ही बाहेर निघत नाही घराच्या बाहेर, थोडंसं अर्धा 1 तास का होईना आपलं स्वतःसाठी काम. मग ते असं हे नाही आहे की म्हणजे मी फोर्स नाही करणार की माझ्या फिटनेसमध्येच तुम्ही जावा, तुम्ही पार्लरमध्ये जावा, तुम्ही दुसरे काही कोर्सेस आहेत भरपूर आहे, तुम्ही कम्प्युटर कोर्स करा. सगळं म्हणजे थोडं एक्सप्लोर केलं ना तर आपलं तेवढंच आपण काय आहोत हे आपल्याला कळतं. हे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, हा मोठा फायदा होतो असं मला तरी वाटतं. बरोबर. थँक्यू सो मच निलिमा. आणि तुझी पूर्ण लाईफ हिस्ट्री आणि ही जी जर्नी आहे, कारण की ही जर्नीच आहे ना, ही खूप युनिक आहे. हो, लवकर लग्न होणं, मूल लवकर होणं आणि ऑलमोस्ट 35-36 वर्षाच्या नंतर तुझं आणि अशा करिअरमध्ये स्टेपिंग करणं जिथे पुरुष जास्त स्त्रिया खूपच नसल्यासारखे आहेत. तर अशा याच्यामध्ये आणि एक इंटरनॅशनल लेवलची फिगर बनणं, तर हे तुझं डेडिकेशन, तुला स्वतःला कुठे न्यायचं आणि ऑब्व्हियसली तुझ्या घरच्यांचा सपोर्ट, हा सगळाच एकत्र होता. पण जर तुम्हीच पाऊल टाकलं नाही तर कोणी काही नाही. ऍक्च्युली मला पण वाटत होतं थोडंसं की घरचे पण हजबंड म्हणतील की एवढे मुलं, एवढे बॉईज जिम मध्ये जाते, एवढे बॉईज. पण ते पण एक पॉइंट आहे सगळ्यात महत्वाचा हेमा, की विश्वास जर तुमच्या दोघांमध्ये एकमेकांना विश्वास असेल तर मग तुम्ही एकमेकांना सपोर्ट करून दोघांची प्रगती होती असं मला म्हणायचं. कारण टुरिंग आहे ज्या माणसाचं, त्या माणसाच्या बायकोने पण त्याच्यावर विश्वास असणं गरजेचं. कारण की मग सारखं व्हिडिओ कॉल करा, कुठे तुम्ही, कुठे गेले, काय गेले, ते तसल्या गोष्टी मला आवडत नाही. मी कधी माझ्या नवऱ्याबरोबर तसं केलं नाही आणि त्यांनी पण मला कधी केलं नाही. फक्त त्यांनी जर काही विचारलं असेल तर काळजीपोटी विचारलं असेल की रात्र झाली आहे, कुठे, केव्हा घरी येणार, एवढं तर सगळेजण विचारलं असेल तर नॉर्मल. तर हा जो व्हिडिओ आहे हा जास्त करून लग्न झालेल्या महिलांसाठी डेडिकेटेड आहे आणि अशा महिलांसाठी डेडिकेटेड आहे त्यांनी काहीतरी करावं. भले वय तुमचं काही असो, तुमचं लग्न कोणत्याही काळामध्ये झालेलं असो, कितीही मुलं असो, कोणत्याही परिस्थितीत तुम्ही असाल, तरी पण ही एक रोल मॉडेल तुमच्यासमोर आहे की जिने एका पर्टिक्युलर एजमध्ये गेल्यानंतर, एका संसारिक जीवनामध्ये गेल्यानंतरही अशा फील्डमध्ये जाऊन एक इंटरनॅशनल लेवलचे प्लॅटफॉर्म त्यांनी स्वतःसाठी तयार केलेला आहे. तर हा आपण व्हिडिओ इथेच संपवतो आणि पुढचा एक नवीन इंटरव्ह्यू नवीन व्यक्तीसमोर आणि दुसऱ्या व्यक्तीबरोबर आपण घेऊ. तोपर्यंत सगळ्यांना नमस्कार आणि सगळ्यांनी आपली स्वतःची काळजी घ्या. बाय.